नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला मसाला खिचडी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक गाजर, 10-12 पाकळ्या लसूण, एक टोमॅटो आणि बारीक कापलेली कोथिंबीर. आता कुकर तापवायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. आता खिचडीला फोडणी देऊन घेऊ. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा लसूण आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला. कांदा चांगला परतून घ्यायचा. शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी छोटी वाटी शेंगदाणे परत मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेले गाजर टाकून घेऊ. कांदा चांगला ब्राऊन कलरचा झाला की मग त्याच्यामध्ये गाजर टाकून घ्यायचं. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि रात्रीच्या वेळेस हलकं फुलकं खायला ही रेसिपी चांगली असते. हे बघा, आता गाजर टाकून घेऊ. परत परतून घेऊ. तर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आता बारीक चिरलेला टोमॅटो परत मिक्स करून घेऊ. आता मिक्स झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचा घरगुती मसाला, सर्व मिक्स मसाला, 1 चमचा मीठ, परत मिक्स करून घेऊ. मसाला चांगला परतून घ्यायचा. म्हणजे खिचडीला छान चव येते. अगदी हॉटेलपेक्षा पण भारी खिचडी आपण घरी बनवू शकतो. आता त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकायचं. झाकण ठेवून पाणीला चांगली उकळी येऊ द्यायची. इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. आता तांदूळ 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवायचा. म्हणजे तांदूळ चांगले शिजून चांगले लांब होतात. आता बारीक चिरलेली कोथिंबीर, झाकण ठेवून पाणीला चांगले उकळू येऊ द्यायची. तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ, आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता डाळ आणि तांदूळ दोघं मिक्स करून 3-4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. तोपर्यंत आपलं पाणी पण उकळत आहे खिचडीचं. आता तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका हंड्यामध्ये काढून घ्यायचे. गार पाणी अजिबात राहू द्यायचं नाही तांदूळामध्ये, नाहीतर खिचडीला चांगली चव येत नाही. आता पाणी पण उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ आणि डाळ. आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारची पण खिचडी करून दाखवेल.
हे बघा, अशा पद्धतीने तांदूळ टाकून घ्यायचा, डाळ तांदूळ, आणि परत मिक्स करायचं आणि झाकण लावून 4 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे. बासमती तांदूळाला काही जास्त वेळ लागत नाही, 3 शिट्ट्यांमध्ये पण छान शिजतो आणि अगदी लांब असा तांदूळ शिजतो. हे बघा, अशा पद्धतीने कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता एका ताटामध्ये आपण खिचडी काढून घेऊ. खिचडी मिक्स करून घ्यायची, म्हणजे सर्व बाजूने मसाला लागतो. त्याच्यासाठी खिचडी शिजल्यावर पूर्ण चमच्याने मिक्स करून घ्यायची. बघा, किती छान रंग पण किती छान आलेला आहे आणि चवीला पण तितकीच छान. आता एका ताटामध्ये काढून घेऊ, गरमागरम खायला देऊ. हे बघा, अशा पद्धतीने त्याच्यासोबत गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा, लोणचं आणि वरून थोडंसं साजूक तूप. हे बघा, किती छान. आणि उडदाचा पापड, खूपच छान. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, गरमागरम खात राहा आणि माझी रेसिपी पाहत राहा. खूपच छान. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू दुसरी रेसिपीसोबत.